स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये शाळेच्या स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. घरावर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. इचलकरंजी शहरामध्ये शिवमंदिर परिसरात असलेल्या एका शाळेचा स्नेहमेळावा होत असताना सुशांत कदम हा त्याच्या मित्रांसह स्नेहमेळावा पाहण्यासाठी आला होता. तिथंच असलेल्या अक्षय पाखरे यानं सुशांत याच्या डोक्यात मारत चेष्टा मस्करी करत होता. अक्षय पाखरे आणि त्याच्या अन्य 2 साथीदारांनी सुशांत याची सातत्यानं चेष्टा मस्करी केली. यावेळी सुशांत यानं जाब विचारला असता अक्षय पाखरे आणि सुशांत कदम यांच्यात वाद झाला. स्नेहमेळाव्याच्या ठिकाणीच हाणामारी झाली. यावेळी तिथं असलेल्या शिक्षकांनी आणि काही नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. हा राग मनात धरून अक्षय पाखरे हा आपल्या मित्र राहुल सूर्यवंशी आणि श्याम यादव यांना घेऊन बावडेकर चाळीजवळ येऊन सुशांत कदम याच्या घरावर रात्री 11च्या सुमाराला दगडफेक करत दारात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली आणि दहशत माजवली. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना कळवण्यात आली असता घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी येऊन पाहणी केली. रस्त्यावर पडलेल्या गाड्या बाजूला करण्यात आल्या. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. काही काळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. कदम यांच्या घराचं मोठं नुकसान झालंय. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सुशांत कदम याच्या फिर्यादीवरून अक्षय पाखरे, राहुल सूर्यवंशी, श्याम यादव या तिघांवर गुन्हा दाखल केलाय. सध्या स्नेहमेळाव्याच्या ठिकाणी मारामारीच्या प्रकारांमध्ये वाढ होतीये. गेल्या वर्षी कबनूर इथं एका शाळेचा स्नेहमेळावा पाहायला गेल्यानंतर वाद झाला होता. तर नंतर एका युवकाची हत्याही करण्यात आली होती. पुन्हा स्नेहमेळाव्यामध्ये वाद झाल्यामुळे असे काही प्रकार शहरामध्ये पुन्हा घडतायत. सध्या शाळेच्या मुलांमध्ये मारामारीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अशा अल्पवयीन मुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ज्या ठिकाणी स्नेहमेळावा आहे त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देण्याची गरज बनली आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आता वादावादीचे प्रकार होऊ लागलेत. विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अशा रोड रोमियोंवर कडक कारवाई करून त्यांची गावातून धिंड काढण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.